कोल्हारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भीम शक्ती मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रतिमा पूजनानं झाली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करत संविधान सन्मान प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीत महिला, पुरुष, तरुण आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत संविधानाचा संदेश गावागावात पोहोचवला. मानसी गायकवाड हिनं उद्देशिकेचं वाचन केले. तसेच गावातील विविध चौकांमध्ये संदीप लोखंडे, बाळासाहेब गायकवाड आणि वृषाली लोखंडे यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन करून जनजागृती केली. जय भीम, संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मुख्य कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षपदाची सूचना प्रवीण लोखंडे यांनी मांडली, तर अनुमोदन श्याम लोखंडे यांनी दिले. प्रशंसा लोखंडे हिनं संविधान उद्देशिका सादर केली. नानासाहेब पंडित यांनी भीमवंदना आणि बुद्धवंदना सादर करून वातावरण भारावून टाकले. प्रमुख वक्त्या अरुणाताई पंडित यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा सखोल आढावा घेत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. यावेळी अशोक असावा, सुरेश पानसरे, संभाजी देवकर, सुहास वैद्य मान्यवरांनी आपले विचार मांडले. तसेच विद्यार्थिनींच्या भाषणांनी उपस्थितांचं विशेष लक्ष वेधले. कार्यक्रमात कलाकार दादू लोखंडे यांचा सन्मान करण्यात आला. मोठ्या संख्येनं ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम शक्ती तरुण मंडळाच्या भीमसैनिकांनी परिश्रम घेतले. यावेळी ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे यांनी जात धर्माच्या राजकारणावर घणाघात करत समाजात एकता आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. तरुणांनी शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असं त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य दिले, तर बाबासाहेबांनी त्या स्वराज्याला न्याय दिला असं सांगत त्यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या कार्याचा गौरव केला. शेवटी समाजानं संविधानाच्या मार्गानं चालत एकता, समता आणि बंधुता जपावी असा संदेश देत त्यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लवलेश लोखंडे यांनी केले. प्रवरा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.